1969 साल एका शहरात अचानक लाखो लोक जमा होऊ लागतात. रेल्वे स्टेशन भरून जातात, बस स्थानके भरून जातात, रस्त्यावर माणसांचा महापूर येतो. पोलीस, प्रशासन, सरकार सगळ्याच्या गर्दीपुढे हतबल होतात. काही ठिकाणी लोकांना इमारतींच्या छतावर चढावं लागतं, तर काही लोक फक्त एका व्यक्तीचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात. प्रश्न आहे, कोण होता हा माणूस? एखादा राजा, चित्रपट सुपरस्टार की जगप्रसिद्ध धार्मिक नेता? नाही, तो होता भारतातील एक मुख्यमंत्री. आणि त्याच्या अंत्ययात्रेला जमलेली गर्दी इतकी प्रचंड होती की ती आजही जगातील सर्वात मोठी अंत्ययात्रा मानली जाते. पण एका मुख्यमंत्र्यावर लोकांचं इतकं प्रेम का होतं आणि त्याच्या मृत्यूने संपूर्ण तामिळनाडू अक्षरशः रस्त्यावर का उतरलं? आज आपण डिकोड करणार आहोत इतिहासातल्या सर्वात मोठ्या अंत्ययात्रेची अविश्वसनीय गोष्ट. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि तुम्ही पाहतात डिकोड विथ राहुल. 1960च्या दशकात दक्षिण भारतात एक नेता लोकांच्या मनावर राज्य करत होता. त्याचं नाव होतं CN अण्णादुराई. लोक त्यांना प्रेमाने अण्णा म्हणायचे. तमिळ भाषेचे प्रचंड समर्थक, अप्रतिम वक्ते, लेखक आणि सामान्य माणसाशी जोडलेला नेता. 1967 मध्ये ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू केलं. त्यामुळे लाखो तमिळ लोकांसाठी ते फक्त राजकारण नव्हते, तर स्वाभिमानाचं प्रतीक होते. 1968 मध्ये अण्णादुराई यांना कर्करोग झाल्याचं समोर आलं. उपचार झाले, लोक प्रार्थना करत होते, पण 3 फेब्रुवारी 1969 रोजी त्यांचं दुःखद निधन झालं. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण तामिळनाडूमध्ये पसरली. लोकांना विश्वासच बसत नव्हता. त्यांचा अण्णा आता राहिला नव्हता. निधनाची बातमी ऐकताच लोक चेन्नईकडे रवाना झाले. त्या काळात ना मोबाईल होते ना इंटरनेट. तरीही लोक गावोगावातून निघाले. रेल्वेच्या डब्यांमध्ये अक्षरशः जागा नव्हती, बसमध्येही जागा नव्हती. अनेकांनी ट्रक पकडले, तर काही लोक पायी चालत निघाले. चेन्नईमध्ये परिस्थिती अशी झाली की शहरावर लोकांचा महापूर आल्यासारखं वाटत होतं. अंत्यदर्शनासाठी ठेवलेल्या ठिकाणी लोकांची इतकी गर्दी झाली की व्यवस्था कोलमडली. रस्ते, इमारतींचे छप्पर, झाडं, जिकडं पाहावं तिकडं फक्त लोकच लोक. अंत्ययात्रेच्या दिवशी चेन्नई अक्षरशः मानव समुद्रात बदललं होतं. नंतर विविध अंदाजानुसार 1.5 कोटी लोक या अंत्ययात्रेत सहभागी झाल्याचं सांगितलं गेलं. हा आकडा इतका मोठा होता की ग्रीनिच वर्ल्ड रेकॉर्डने त्याची नोंद इतिहासात सर्वात मोठी अंत्ययात्रा म्हणून नोंद घेतली. पण प्रश्न पडतो, एका राजकारणासाठी इतकी गर्दी का झाली? कारण अण्णादुराई लोकांसाठी फक्त मुख्यमंत्री नव्हते, ते तमिळ ओळखीचं प्रतीक होते. त्यांच्या भाषणांनी लाखो लोक प्रेरित झाले होते. गरिबांशी त्यांचा थेट संपर्क होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांना वाटायचं की हा नेता आपला आहे. म्हणून त्यांच्या मृत्यूला लोकांनी वैयक्तिक दुःख मानलं. आज 50हून अधिक वर्षानंतरही CN अण्णादुराई यांच्या अंत्ययात्रेचा विक्रम हा कायम आहे. इतिहासात अनेक राजे, सम्राट आणि जागतिक नेते झाले, पण एका भारतीय नेत्याच्या अंत्ययात्रेला जमलेली 1.5 कोटी लोकांची गर्दी आजही जगाला आश्चर्यचकित करते. ही फक्त एक अंत्ययात्रा नव्हती, तर एका नेत्यावर असलेल्या लोकांच्या प्रेमाची आणि विश्वासाची ही जिवंत साक्ष होती. तुम्हाला काय वाटतं? आजच्या काळात भारतातील कोणत्या नेत्यासाठी अशी गर्दी होऊ शकते? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अविश्वसनीय गोष्टी डिकोड करण्यासाठी डिकोड विथ राहुलला सबस्क्राईब करा. विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
बघत राहा, शिकत राहा. जय हिंद.